रखडणं आणतो. आणि होऊ शकतं काही लोकांच्या सुट्ट्या नाहीत, त्यांना त्याच्यामुळे येता आलं नाही. परंतु एक म्हण आहे आणि मला ती फार आवडते, आवड असली की सवड बराबर निघते. हालेलुया. तुमच्या बर्थडेला तुम्हाला सुट्टी भेटू शकते, नातेवाईकांच्या लग्नासाठी सुट्टी भेटू शकते, तुम्हाला फिरायला जायला सुट्टी भेटू शकते, कारण ती तुम्हाला हवी असते. हालेलुया, हालेलुया. हे तुम्ही तुमच्यावर किती प्रेम करता हे त्याच्यातून दिसून येतं. पण ज्यावेळेस तुम्ही प्रभूसाठी काहीतरी करता, ज्यावेळेस तुम्ही प्रभूसाठी एक डिसिजन घेता, मी आज मला चर्चमध्ये जाण्यासाठी सुट्टी टाकत आहे, आज मी लवकर जाते किंवा हाफ डे घेत आहेत, माझं थोडं नुकसान झालं चालेल. तुम्हाला कल्पना नाही, शैतानानं ज्या ज्या लोकांना थांबवून ठेवलं ना, त्यांना शैतानानं कळू दिलं नाही त्यांच्यासाठी आज काय डिलिव्हरन्स आहे. हालेलुया. याचा अर्थ मला तुम्हाला हे नाही सांगितलं, ज्यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे आणि मग तुम्हाला डिलिव्हरन्स मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतो, जे सुरुवातीचं पासून वचन जे मी तुमच्यासाठी वाचणार आहे आणि देवाचं वचन जे तुम्ही ऐकणार आहात आणि ज्यावेळेस तुम्ही त्यावर बिलीव्ह करणार आहात, मी तुम्हाला सांगतो देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये सुटका घेऊन येणार आहे. आमेन. हालेलुया. ओके, एक वचन वाचूया. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय. देव परिवारांच्या बाबतीत ज्यावेळेस मला कल्पना नाही, पण सडनली मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो काल आणि देवाच्या आत्म्याने माझ्या हृदयामध्ये टाकलं की आज परिवारांसाठी प्रार्थना झाल्या पाहिजे. आणि देवाला धन्यवाद, जे आहात, जेवढे लोक परिवारासहित आले ते लोक आमेन म्हणा बरं. परिवारासहित आलात. ओके, थोडक्या लोकांचा आमेन आहे. काहींचा हाफ परिवार आलाय, काहींचा पाऊण आलाय, काहीचा 4 आला, काहीचा 12 आलाय. हालेलुया. आणि मग ओके, पण प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय. आणि 37 वचन. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषितांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हालेलुया. का? कारण देवाचं वचन आम्हाला या प्रकारे असं सांगतं की हे जे वचन आहे हे फक्त तुमच्यासाठी नाही, तर हे वचन तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांसाठी म्हणजे तुमच्या परिवारांसाठी देखील आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रेषितांचे कृत्य 10 अध्यायामध्ये येता, त्या ठिकाणामध्ये कर्नेल्या नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याच्या बाबतीत असं लिहिलं की 2 वचन, तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचं भय बाळगणारा होता. आमेन. हालेलुया. आणि बायबल सांगतं की त्या ठिकाणामध्ये त्याचा परिवाराच्या बाबतीत लिहिलं, त्याच्या घराण्याच्या बाबतीत लिहिलंय की ज्यावेळेस एक व्यक्ती प्रभूवरती विश्वास ठेवतो, देव त्याच्या घराण्यामध्ये काम करायला लागतो, देव त्याच्या परिवारामध्ये काम करायला लागतो. एखादी स्त्री आपल्या घरातून विश्वास ठेवते, देव तिच्याद्वारे तिच्या घराण्याला सोडवतो. एखादा व्यक्ती, एखादा मुलगा, एखादी मुलगी, एखादा पती पत्नी, एक व्यक्ती प्रभूवरती विश्वास ठेवतो आणि मग देवाचं वचन सांगतं की तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. इथे लिहिलं की एक विधर्मी व्यक्ती होता, त्याला येशूबद्दल काही माहिती नव्हतं, परंतु तो गोरगरिबांना दान धर्म करणारा आणि देवाचं भय धरणारा आणि नित्य प्रार्थना करणारा ही त्याची ओळख होती. एक दिवस देवदूत त्याला भेटला आणि देवदूताने त्याला पेत्राचा ॲड्रेस दिला आणि फक्त त्याच्याद्वारे तो एकटा तारल्या नाही गेला. बायबल सांगतं की 44 वचन जर तुम्ही वाचलं तर तिथं पुष्कळ लोक त्याने जमा करून ठेवले होते आणि जेवढे परिवार तिथे आले होते त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केलं आणि त्या ठिकाणामध्ये जेवढे लोक तिथे आले होते त्या लोकांचा बाप्तिस्मा झाला, ते पवित्र आत्म्याने भरले गेले आणि त्या ठिकाणामध्ये कर्नेल्याच्या घराण्याचं तारण झालं. कारण तिथं लिहिलं की तो त्याच्या परिवारासहित परमेश्वराचं भय धरणारा व्यक्ती होता. ज्यावेळेस तुम्ही देवाचं भय धरणारा परिवार आहात, देव तुमच्या परिवाराच्या बाबतीत विचार करतो. ज्यावेळेस तुम्ही एकटे प्रभूकडे आलात पण तुम्हाला कल्पना नाही, देव तुमच्याद्वारे तुमच्या परिवारासाठी योजना करत आहे. आणि तुम्ही जर एका स्त्रीबद्दल जर तुम्ही प्रेषितांचं कृत्य 16 अध्याय जर वाचला आणि त्या ठिकाणामध्ये जर 14 वचन तुम्ही पाहिलं तर एका घरामधून एकच स्त्री आहे, ती व्यवसाय करणारी स्त्री आहे, तिचं नाव लुदिया आहे आणि तिनं ज्यावेळेस पावलाकडून
देवाचं वचन ज्यावेळेस ऐकलं, बायबल सांगतं की त्या वचनाद्वारे तिचं अंतःकरण प्रफुल्लित झालं आणि ती थुआतीरा नगराची होती, जांभळी वस्त्र विकणारी होती, ती देवाची भक्ती करणारी स्त्री होती. आणि मग तिनं त्या प्रेषितांना विनंती केली, आग्रह केला आणि तिनं सांगितलं की जर मला तुम्ही देवाचं भय धरणारी व्यक्ती समजता तर तुम्ही माझ्या घरी चला. आणि तिचं घर तिनं सेवेसाठी उघडलं आणि तिचं घरानं चर्चमध्ये बदलल्या गेलं. तिच्या घराण्याचं परमेश्वराने अद्भुत रीतीने परिवर्तन केलं, तारण केलं. आणि मग देवाच्या लोकांना तुम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये आणखीन काही गोष्टी ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस प्रेषितांची कृत्य याचा मला वाटतं 12वा अध्याय आणि हा 16वा अध्याय. आणि त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस प्रेषितांच्या द्वारे एक अद्भुत कार्य झालं, ज्यावेळेस पौल आणि सिलासने रात्रीच्या वेळेला प्रार्थना केली आणि त्यावेळेस देवानं तिथं सामर्थ्य देवाचं प्रगट झालं. आणि रात्रीच्या त्या घटकेस त्या ठिकाणामध्ये भूमिकंप झाला, दरवाजे उघडल्या गेले, बेड्या खुलल्या गेल्या आणि त्या ठिकाणामध्ये अंधार झाला. आणि जो शिपाई होता, जो जेलर होता, त्याला वाटलं सगळे लोक निघून गेलेले आहेत आणि त्याने त्या रात्रीला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु बायबल सांगतं की 16वा अध्यायाचं 31, 32 आणि 33 वचन जर तुम्ही वाचलं तर ते तिथे लिहिलं की ते म्हणाले, त्याच्या अगोदर 30 वचन, आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. हालेलुया. येशू ख्रिस्ताला किती लोक भेटले त्या ठिकाणामध्ये? या वचनामध्ये किती कोण बोलत आहे येशू ख्रिस्तासोबत? किती लोक इथे आहेत? बायबल आहे तुमच्याकडे? बायबलमध्ये इकडे बघा, जेलर आहे, जेलमध्ये त्याने स्वतःला संपून घेणार होता. पाऊल त्याला म्हणतो स्वतःला नाश करून घेऊ नको, आम्ही सगळेजण इथे आहोत. तो पहिल्या वेळेस कैदी लोक पळून गेले नाही हे त्याने पाहिलं आणि काहीतरी वेगळं आहे या ठिकाणामध्ये हे ज्यावेळेस त्याला जाणवलं, त्याला त्याच्या पापाचा पश्चाताप झाला किंवा त्याला देवाच्या उपस्थितीची जाणीव झाली. आणि काय म्हणाला तो माहित आहे? महाराज पावलाला म्हणाला, मी काय करावं जेणेकरून माझं तारण व्हावं? कोणाचा विचार करत होता हा? परत वाचा 30 वचन. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाले, महाराज माझे तारण व्हावे, माझं तारण व्हावं म्हणून मला काय केले म्हणून मला काय केलं पाहिजे? कोणाबद्दल बोलत आहे हा जेलर? स्वतःबद्दल, स्वतःच्या बाबतीत. बऱ्याच वेळेला आम्ही प्रभूकडे येतो, आम्ही कशासाठी येतो माहित आहे? स्वतःच्या जीवनात प्रॉब्लेम आहेत, माझं व्यवस्थित झालं पाहिजे, काय केल्यानं माझं तारण होईल. पण देवाच्या सेवकांनी त्याला काय आन्सर केलं? ते म्हणाले प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझं व तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. पुढे काय झालं? त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितलं. मग त्याच रात्री त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या. आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. किती वाजता बाप्तिस्मा झाला या जेलरच्या घरातल्या लोकांचा? मध्यरात्रीला. प्रेज द लॉर्ड. आमचे वर्षानुवर्षे जातात, बघू ना, बघू पुढच्या महिन्यात, बघू 4 महिन्याने बघू म्हणणाऱ्यांचं काय खरं नसतं. हालेलुया. जर एखाद्याला मी समजून जातो, जर मी एखाद्याला काही काम सांगितलं, चर्च मधले असो, टीम मधले असो, कोणी असो, आणि तो माणूस जर म्हटला बघू, मी त्या बघ्यावर कधीच विश्वास ठेवत नाही, त्याच्याकडून अपेक्षाच करत नाही. मला माहिती आहे जो बघू म्हणला ना तो माझ्या कामाचा नाही आहे. हालेलुया.
परंतु तेवढ्या रात्रीला ज्यावेळेस त्याला वचन कळालं, बायबल सांगतात त्याच रात्रीला त्याच्या घरातल्या सगळ्यांचा बाप्तिस्मा झाला. मी तुम्हाला सांगतो, आज किती लोक असे आहेत जे परिवारातून एकटे आलेले आहात. एकटे, जस्ट या जेलर प्रमाणे देवासोबत सिरियस व्हा. देवासोबत तुमचं नातं व्यवस्थित दिसू द्या. देव तुमच्या घरातल्या लोकांना बदलायला वेळ लावणार नाही. आज लोकांच्या घरातले लोक बदलत का नाहीत माहिती आहे का? कारण जो प्रभूवर विश्वास ठेवून पुढे चाललाय ना, तोच अजून नीट झाला नाही प्रभूसोबत. प्रभू म्हणाला तू विश्वास ठेव. काय म्हणाला? तू विश्वास ठेव, म्हणजे तुझ्या घराण्याचं तारण. विश्वास ठेव म्हणजे काय? दररोज भांडणं कर आणि म्हण माझा लय विश्वास आहे देवावर. मिसरी घासाने म्हण माझा विश्वास आहे देवावर. शिव्या दे आणि म्हण माझा देवावर विश्वास आहे. तंबाखूला चुना लावून लावून म्हण माझा विश्वास आहे. हालेलुया. शैतान म्हणतो हा तर माझा जवळचा नातेवाईक आहे, डोंट वरी, हा कधी जाणार नाही माझ्यापासून लांब. हालेलुया. तेवढ्याच रात्रीला जर तुम्ही देवासोबत सिरियस असलात ना, तुमच्या घरातले लोक तुमच्या बाबतीत सिरियस होतील. तुमच्याकडे ते पाहणार. तुम्ही त्यांना सांगणार ना देवाच्या वचनात असं लिहिलंय, ते कधीच बदलणार नाहीत. एक वेळा मी एका घरामध्ये गेलो आणि त्या घरामधल्या त्या भावाने कंप्लेंट केली की पास्टर माझ्या पत्नीला सांगा, ही म्हणती हे पिक्चरचे गाणे ऐकतात. आता त्याला प्रभूमध्ये येऊन आठवडा पण झाला नव्हता. प्रभूच्या गाण्यातला आणि पिक्चरच्या गाण्यातला फरकच यायला नव्हता माहीत. मी प्रभूमध्ये आलो त्यावेळेस मला प्रभूचे गाणेच कळत नव्हते. माझ्या घरात गाणे लावून ठेवायचो. नंतर मी बाजूचे माझे शेजारचे म्हणायचे अरे कोणत्या पिक्चरचे गाणे आहेत? त्याला मी म्हणायचो प्रभूचे गाणे आहेत. एवढे गमचे. नाही कळत लोकांना, कारण देहिक माणूस आत्म्याच्या गोष्टी कधीच स्वीकारू शकत नाही. आणि मग मी त्याला म्हटलं, मग त्याने म्हणे येऊन जाऊन मी नाही ऐकलं ना, मला पास्टर अंकुर नरुलाची क्लिप काढून दाखवते. त्यांनी सांगितलं की फक्त प्रभूमध्येच वाढायचं. आणि म्हटलं त्याला प्रभू तर कळला पाहिजे. आणि त्याला सांगितलं प्रार्थना कर तू त्याच्यासाठी, आणि तुझ्या जीवनातून प्रभू त्याला कळू दे, तू प्रभूमध्ये सिरियस आहेत हे त्याला दिसू दे. आज मी तुम्हाला सांगतो त्या मंडळीमध्ये दोघं पती पत्नी आज क्वायरमध्ये ते आराधना करत आहेत. हालेलुया. त्या दोघांनाही बाप्तिस्मे मी जाऊन दिले. पण आम्ही अजिबात मुसळ पाहत नाही. आम्हाला फक्त कुसळ दिसतं. मुसळ कोणाच्या डोळ्यात आहे? पण मुसळाच्या इकडून अशी तिरकी नजर करून त्याचं कुसळ मला दिसा लागला. हालेलुया. प्रभू अशा लोकांना काय म्हटलं माहिती? अरे ढोंग्या, अगोदर मुसळ काढ तुझ्या डोळ्यातलं, मग तुझ्या भावाच्या डोळ्यातलं तुला कुसळ काढायला व्यवस्थित दिसल, नाही तर त्याचा डोळा खराब होईल, कारण तुझा ऑलरेडी खराब आहे. देवाचं वचन सांगतं की जेलरच्या घराण्याचा रात्रीला बाप्तिस्मा झाला. त्याचा परिवार, त्याचं घरानं वाचवल्या गेलं. पण तुमचा परिवार आणि तुमचं घरानं वाचवल्या जाऊ नये ही शैतानाची योजना आहे, ही शैतानाची इच्छा आहे. म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे वापरणार. देवाची योजना आहे की तुमच्या परिवारासहित परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला बाहेर आणावं. मी आज तुम्हाला 5 मुद्दे या अगोदर देखील मी शिकवलेले आहेत, पण मला माहिती आहे त्याच्यापैकी याच्यातलं कोणीच तेव्हा नव्हतं. निर्गमचं पुस्तक याचा 8वा अध्याय. आणि तुम्हाला माहित आहे की निर्गमच्या पुस्तकाची सुरुवात होते योसेपाच्या मृत्यूने. योसेपाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर योसेपाची माहिती नसलेला फारो राजगादीवर आला. आणि त्या फारोने इस्रायल लोकांकडे पाहिलं की हे लोक संख्येने वाढत आहेत आणि यांची संख्या जास्त वाढली तर आपल्या राजगादीला खतरा आहे. आणि त्यांनी त्या लोकांचा छळ करायला सुरुवात केला. त्यांची मुलं मारायला सुरुवात केली. ते लोक हुंदके देत होते, ते देवाकडे आक्रोश करत होते, ते रडत होते, परमेश्वर तू आम्हाला वाचव. पण जाताना योसेपाने त्यांना एक भविष्यवाणी दिली होती की देव खात्रीने तुमची भेट घेईल आणि तो तुम्हाला इथून बाहेर काढून नेईल. त्यावेळेस तुम्ही माझ्या अस्थी घेऊन जा, माझ्या अस्थी देखील इथे ठेवू नका. आणि निर्गमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही येता
एक माणूस आहे ज्याच्या जीवनात प्रॉब्लेम आहेत, म्हणून सासरवाडीत जाऊन राहत होता. त्याचं नाव मोशे आहे. सासऱ्याचे मेंढर राखत होता आणि बऱ्याच वेळेला त्यानं सासऱ्याचे मेंढर राखत असताना तो देवाच्या होरेब पर्वताकडे गेला. त्या ठिकाणामध्ये त्याने पर्वताकडे कधी पाहिलं का नाही माहीत नाही, पण त्या दिवशी ज्यावेळेस त्याने पाहिलं तर त्याचं लक्ष गेलं. एक झुडूप आहे. डोंगरावर भरपूर झुडपं असतात, पाहिले ना तुम्ही, परंतु एक वेगळं झुडूप त्याने पाहिलं. ते झुडपामध्ये, त्या झुडपाची विशेषता काय होती? निर्गम 3 मध्ये ते झुडूप जळत होतं परंतु राख होत नव्हतं. आणि तो म्हणाला, आज मी या झुडपाकडे जाऊन बघतो हे काय आहे. जसा तो त्या ठिकाणामध्ये गेला त्याने परमेश्वराचा आवाज ऐकला. देव त्याला म्हणाला, ही जागा पवित्र आहे, तू जोडे काढ. आणि त्याने देवानं त्याला एक योजना दिली इस्रायल लोकांच्या बाबतीत. देव त्याच्याशी बोलला की मी माझ्या लोकांचे अश्रू पाहिलेले आहेत, माझ्या लोकांचे हुंदके मला ऐकायला येत आहेत, आणि तुला इस्रायलाच्या घराण्याला सोडवायला जायचं आहे. हालेलुया. देवानं काय योजना दिली होती मोशेकडे? कोणाला सोडवायची? 2-4 लोकांना सोडून आण नाही म्हटलंय. देवाने तुम्ही राहता त्या एरियातल्या घराण्यांची जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही तुमच्या एरियाचा मोशे आहात. आमेन. तुम्ही अशा ऐकायला लागलात जसं काय प्रभूवर उपकार करताय. हालेलुया. बोला, मी माझ्या एरियाचा मोशे आहे, ज्याला देवानं एक कामगिरी दिलेली आहे, घराने सोडवण्याची, घराने वाचवण्याची. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की मोशेनं बरेच एक्सक्यूज सांगितले. कसं काय जाऊ, मला बोलता येत नाही, मी जड ओठाचा आहे, जड जिभेचा आहे. कधी जड जीभ पडली होती काय माहिती याची. जेव्हा तो तिथं होता ना मिसर देशामध्ये, बळत जात होता, खेटत होता लोकांना, तू तुझ्या भावासह का भांडतोय. आता देवाचं काम करायची जबाबदारी आली ना, लोकांच्या हातपाय जड होतात, जीभ जड होती, स्वार्थ सांगू वाटत नाही, कुठं जाऊ वाटत नाही, ते प्रार्थना करू वाटत नाही, बऱ्याच गोष्टी. हालेलुया. बॉसचा फोन येऊ द्या, आलोच, आज तुझी सुट्टी कॅन्सल, चालल. प्रभूचा फोन येऊ द्या, प्रभू तुला तर माहिती आहे ना. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं, लोक फक्त तंबाखूला चुना लावतात, देवाला पण लावायला पाहतात. यांना तर देवाचं काम करायची वेळ आली मोशेला. प्रभू जीभ जड आहे, बोलता येत नाही. प्रभू म्हटला, गुंगा, बहिरा, लंगडा, मुक्का सगळ्यांना मी बनवलंय आणि मला शिकवतोस. तुझी जीभ कशी आहे ते मला माहिती आहे ना. काही घरात गेलं की बघा, लेकर फार शांत बसलेले दिसतात तुम्हाला. आपण गेलं की कौतुक करतो, किती शांत आहे ना तुमचं लेकरू. ते लोक त्याच्याकडे पाहतात आणि हसतात, आणि मग ते लेकरू आपल्याकडे पाहतं, मम्मी पप्पाकडे पाहतं आणि खाली मान घालतं. हालेलुया. ते म्हणतात हे किती विचित्र आहे ना, ते फक्त आम्हाला माहित आहे. प्रभूकडे तुमचा याच्यापेक्षा चांगला बायोडाटा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या कामाला कानाडोळा करू नका. बोला, मी मोशे आहे, मला अनेक घराने वाचवायचे. तुम्ही दुसऱ्यांच्या, बऱ्याच वेळेला शैतान म्हणतो तुझ्याच घराचा नीट ठाव ठिकाणा नाही, दुसऱ्यांच्या घरात कुठे चालले स्वार्थ सांगायला. तर शैतानाला सांगा, त्याचा ठेका माझ्या प्रभूनं घेतलेला आहे. त्यानं सांगितलंय, तू विश्वास ठेव, तुझ्या घराण्याचं तारण होईल. मला दुसऱ्यांच्या घराचा ठेका दिलाय प्रभूने. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही हे करायला जाणार, तुम्ही देवाचं काम करा, तुम्ही देवाच्या परिवारासाठी काम करा, देव तुमच्या परिवारांसाठी काम करेल. आमेन. ओके. आणि मोशे गेला, झाला तयार. त्याला एक असिस्टंट दिला, आरोन. गेले 2 जण. असिस्टंट कोण दिला माहिती आहे? आरोन. आरोनाचं वय किती होतं? मोशेचं किती होतं? 80. आरोनाचं किती होतं? 83. आरोन सिनियर होता. हालेलुया.
पण देवाच्या कामासाठी मोशेकडे आल्यावर ज्युनियर झाला. हालेलुया. तुम्हाला देवाच्या सिद्धांताला तुम्ही शिकलात ना, मग लवकर आशीर्वादित होणार. सिनियर ज्युनियर काढलं ना, प्रभूचे शिष्य नेहमी प्रभूच्या मागं चालायचे, प्रभूला पुढे सोडायचे नाही, मागं राहायचे आणि गप्पा मारायचे. प्रभू पुढे जाऊन थांबायचा, अरे काय चाललं तुमचं? काय नाही प्रभू, कालच्या चमत्काराबद्दल बोलत होतो. पण हे काय बोलत होते माहितीये? प्रभू सगळ्यात अगोदर कुठं आलता माहितीये का? गालिल समुद्राजवळ. सगळ्यात अगोदर जाळं सोडून येणारा मी पेत्र. योहान म्हणायचा, अरे गेला असशील अगोदर, पण प्रभूच्या हृदयाशी टेकण्याचं सौभाग्य माझ्याकडे आहे. यहूदा म्हणायचा, ए सगळे चुप बसा, सगळ्यांचं ऑफरिंग माझ्याकडे आहे. हालेलुया. कोण मोठा? त्यांच्यामध्ये काय चालायचं नेहमी? कोण मोठा? प्रभू म्हणायचा, मोठा व्हायचंय तुला? एका बाळाला घेतलं जवळ. जोपर्यंत तुम्ही या लहान बाळासारखे होत नाहीत, मोठं व्हायचं सोडा, स्वर्गात पण जाणार नाहीत. जर तुम्हाला उंच व्हायचं असेल, तुम्ही स्वतःला नम्र केलं पाहिजे. तुम्हाला सर्वांचा बॉस व्हायचा असेल तर अगोदर दास झालं पाहिजे. हालेलुया. हे सिद्धांत आहेत आशीर्वादित होण्याचे. मोशे गेला, देवाचं काम करायला लागला आणि देवानं मोशेला सांगितलं, तू इस्रायल घराण्याला सोडून आणशील. मोशे म्हटलं, काय चिन्ह, कसं काय होईल? ज्यावेळेस तू त्यांना सोडून आणशील, चिन्ह हे की तुम्ही रिटर्न याल आणि ज्या पर्वतावर मी तुला दर्शन दिलेलं आहे, या पर्वतावर येऊन तुम्ही माझी सेवा कराल. आमेन. हालेलुया. मोशे गेला आणि कोणाच्या समोर जाऊन उभा राहिला माहित आहे? फारोच्या समोर उभा राहिला. आणि देव म्हटला, मी त्याचं मन कठीण करत राहील, परंतु शैतानचं प्रतीक फारो आहे आणि तो किती कठीण झाला. मोशेला एकच सांगितलं, तुला दिलेला टास्क जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तू समाधान मानायचं नाही. आमच्या एका प्रार्थनेचं उत्तर आलं ना, असं आम्हाला वाटतं सगळा गड जिंकला आम्ही. पण आमच्या इकडं महाराष्ट्रात काय घडलं, विशेष पुण्यात, गड आला पण बऱ्याच लोकांचे गड आले आणि सिंह पळून गेलेत. हालेलुया. एक हातात मिळालं पण दुसरं निसटून गेला. शैतान काय म्हणतो, ठीक आहे थोडं आता हे झालंय ना, एवढ्यात समाधान मान, जा चर्चमध्ये साक्ष दे. हालेलुया. जे थोडकं झालं ना, या आणि साक्ष द्या आणि देवाला सांगा, प्रभू आणखीन खूप बाकी आहे, ते मला मिळवायचंय. आमेन. हालेलुया. तो शैतान म्हणतो तेवढ्यातच सॅटिस्फाईड राहा, जेवढं मिळालं तेवढं, अजिबात त्या गोष्टी करायच्या नाही. ज्यावेळेस मोशे आला आणि ज्यावेळेस तुम्ही पाहता की वेगवेगळ्या पिढ्यांच्या द्वारे देवानं मिसर देशाला मोशेच्या द्वारे पिढायला सुरुवात केली. सगळ्या मिसर देशावर आलेल्या पिढ्यांचं कारण काय होतं? हॅलो, किती लोक इथं आहेत? मिसर देशावर आलेल्या ज्या पिढ्या आहेत, देवानं ज्या पिढ्या आणल्या मिसर देशावर, का आणल्या होत्या? फक्त इस्रायल लोकांचं घरानं सोडल्या जावं म्हणून. हालेलुया. जर तुम्ही देवाचे लोक आहात, मी तुम्हाला सांगतो, देव तुमच्यासाठी जगासोबत डील करायला तयार आहे. फारो तुमचा शत्रू कितीही, तुमची परिस्थिती कितीही बिकट आणि भयानक असू द्या, पास्टर तुम्हाला माहित नाही तो मांत्रिक किती डेंजर आहे. माग एकदा एका व्यक्तीचा फोन यायचा, पास्टर आज अमावस्या आहे, फोन प्रार्थना करून द्या. कशासाठी? मांत्रिक शेजारीच राहतो. म्हटलं येशू तुझ्यात राहतोय ते विसरली का? हालेलुया. मांत्रिक शेजारी आणि येशू, फक्त आम्ही गाणं गातो, येशू मेरे अंदर है, येशू मेरे साथ है, येशू मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. हालेलुया. मांत्रिक शेजारी डेंजर आहे. एखादा का विचित्र पाहिलं, हालेलुया, रबा बाबा शांतानाला रबा बाबा, यांची तेव्हा अन्य भाषा चालू होती. प्रेज द लॉर्ड. त्याची चालू झाली पाहिजे तुम्ही तिथे गेल्यामुळं. आमेन. ज्यावेळेस तो मोशे गेला फारो समोर आणि काय म्हणाला माहित आहे?
8वा अध्याय निर्गमचा आणि 20व्या वचनामध्ये लिहिलं, नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले, पहाटेस उठ आणि जाऊन फारो पुढे उभा राहा, तो त्यावेळी नदीवर येईल. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यांना जाऊ दे. माझ्या लोकांना जाऊ देणार नाहीस तर पहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर आणि तुझ्या घरात मी गोमाशांचे थवे पाठवीन. मिस्री लोकांची घरे ते राहतात ती सर्व भूमी गोमाशाच्या थव्यांनी व्यापून जाईल. तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग ठेवीन. गोमाशांचे थवे सगळीकडे पसरले. आणि मग 25वं वचन सांगतं, मग फारोने मोशे व आहारोन यांना बोलावून म्हटले, तुम्ही जा. हालेलुया. त्यांना काय सांगितलं होतं? टास्क काय दिला होता? मोशे गेला आणि म्हटला की देवाच्या लोकांना त्याची सेवा करायला जाऊ दे. फारो काय म्हटला? अरे कोण देव? देव तर मीच आहे. तो म्हटला ठीक आहे, देव तू आहेस का? तुला दाखवतो तू कसा देव आहेस. नदीच्या पाण्याचं रक्त केलं, त्याच्या नदीतले मासे मारून टाकले. मासे हे आशीर्वादाचं प्रतीक आहे. समुद्रातले मासे किती पकडले जातात प्रत्येक वर्षी? अनगणित. पुढच्या वर्षी तेवढेच मासे तिथं आहेत. फारोवर कुठं अटॅक केला माहित आहे? फारोच्या फायनान्सवर अटॅक केला गेला, त्याच्या बरकतींवर अटॅक केला गेला, त्याचे मासे मारून टाकले गेले, त्याच्या नदीच्या पाण्याचं रक्त केलं गेलं आणि बेडकं त्याच्या घरात सोडले गेले. घरात अंथरुणावर चपात्यावरची दुरडीवरची प्लेट उचलली की तिथं पोळ्यांच्यावर बेडकंच बेडकं, भाजीमध्ये बेडकं, सगळीकडे बेडकं बेडकं. ह्या जेव्हा पिढावर पिढा, पिढांवर पिढा त्याच्यावरती यायला लागल्या, शेवटी गोमाशांची उवांची पिढा आणली. आणि त्याच्याकडे मांत्रिक होते फारोकडे. आणि मांत्रिक असल्या कारणानं काय करायचा? तो म्हणायचा काय तुम्हाला चमत्कार करता येतात? मोशेनं पहिला चमत्कार कशाचा केला होता? काठी टाकली, काय झाला? साप झाला. मांत्रिक बोलवले, मांत्रिकांनी काठ्या टाकल्या, साप झाला. ते निघून गेले. नंतर पाण्याचं रक्त केलं, मांत्रिकांनी देखील पाण्याचं रक्त केलं. आपल्याला जे जे चमत्कार चर्चमध्ये होतात, सेवकांच्या प्रार्थनेने होतात ना, अनेक बाबा बुवा तुम्हाला त्याच्यापेक्षा भारी चमत्कार करताना तुम्हाला दिसतील. आणि हे मोशेच्या काळामध्ये झालं. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस उवांची पिढा आली, उवांची 8व्या अध्यायामध्ये 16 वचनामध्ये, 16 वचनापासून 19 वचनापर्यंत. आणि मग बायबल आम्हाला सांगतं की त्या उवा सगळ्या देशभर पसरल्या. डोक्यात उवा, कानात उवा, डोळ्यांच्या भोवळ्यांवर उवा, पापण्यांवर उवा, उवाच उवा. आणि उवा हे दारिद्र्याचं प्रतीक आहे. आणि मग 18 वचन सांगतं की उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना. मनुष्य व पशु उवांनी भरून गेले. तेव्हा जादूगार फारोला म्हणाले, यात देवाचा हात आहे. हालेलुया, हालेलुया. फक्त मांत्रिक. हा फारो कोणाच्या जीवावर उड्या मारत होता? मांत्रिकांच्या. तुम्हाला कल्पना नाही तुमच्यासोबत कोण आहे. तुम्हाला माहित नाही तुमचा परमेश्वर किती महान आहे. तुम्हाला कल्पना नाही ज्या बायबलच्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला आहे तो तुम्हाला धुळीतून उचलू शकतो. तुमच्या शत्रूंना तो धुळीस मिळवू शकतो. हालेलुया. बायबल सांगतं की वेगवेगळे चमत्कार. थोडा वेळ तुमच्याकडेच आहे का? आमच्याकडे पण आहे. बरं, आता मांत्रिक, ज्या मांत्रिकांच्या जीवावर उड्या मारायला लागले ते फारोकडे गेले. काय म्हटले? फारो साहेब, आम्ही पाण्याचं रक्त केलंय, रंग बदलता आला, आम्हाला काठ्या टाकल्यानं साप करता आले तयार, पण आमचे साप मोशेच्या सापानं खाऊन टाकले. हे उवा काय जमे नाही. टेक्नॉलॉजी आमच्या जादूटोण्यामध्ये नाही आहे. जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हातात आहे. क्रिएटर्स फक्त तो आहे. जर काही बनवायचं असेल तर ज्याला चहा बनवता येत नाही तो पण साखर टाकून चहा बनवू शकतो. हालेलुया. पण जीव कुठल्या गोष्टी मधून, म्हणून
कुराणमध्ये देखील येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त रस्त्यानं चालता चालता माती घ्यायचा, त्याचं चिमणी बनवायचा, फुकायचा आणि उडून जायचा. मी एक दिवस एक डिबेट बघत होतो, मुस्लिम बांधवांचं होतं टी व्हीवरती, आणि तिथं प्रश्न विचारला होता, जिवंत करण्याचं सामर्थ्य कोणत्या संदेष्टाकडे होतं? त्यावेळेस एका मुस्लिम बहिणीने उत्तर दिला, येशू मसीह के पास. हालेलुया. जीवन देणारा फक्त देव आहे, नाश करणारा शैतान आहे. ओवा तयार करायच्या, ओवांमध्ये जीव आहे ना. मांत्रिक म्हणाले याच्यात देवाचा हात आहे. आता हे आम्हाला इथून पुढं जे काही होणार आहे ना, आम्हाला इथपर्यंतच या गोष्टी करता आल्या, आता इथून पुढे आम्हाला काहीच करता येत नाही. मग ज्यावेळेस मांत्रिकांचा सहारा तुटला, लिंबाचा, नारळ टाचण्या, सुयांचा, अमावस्या पौर्णिमेचा सहारा संपलाय. आता फारो म्हटला, मोशेला आणि आरोनाला बोलवा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला देवानं एक मोठी जबाबदारी दिलेली आहे घराणे वाचवण्याची. आणि ते कसे वाचवले जातील माहित आहे? सहज पास्टर आम्ही लय सांगतो पण ऐकत नाही. आलते ते मागच्या आठवड्यात, पण या आठवड्यात ते तिकडे गेले. अजिबात त्यांच्यावर रागवायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. एक दिवस ज्या मांत्रिकाकडे ते जाणार ना, तो मांत्रिक त्यांना सांगणार, ये मेरे बस की बात नहीं है. हालेलुया. आणि मग त्याला सांगायचं, आबायाना पहाड उठ पहाड की नीचे चल. मग देव त्याचं सामर्थ्य दाखवणार. मग आठवण होणार. बरेच लोक मी पाहिले, त्यांना सांगितलं, त्यांनी नाही आमच्या इकडे पण असं आहे. बरं नंतर सगळं झालं ना, मग फोन केला, पास्टर ते एकदा प्रार्थनेला येता का? म्हणजे मी त्यांची चेष्टा म्हणून सांगत नाही, देव कसं काम करतो, जगातली ताकद कुठपर्यंत काम करू शकते, मला हे फक्त तुम्हाला सांगायचं. म्हटलं ते तुम्ही चाललं होतं ना? नाही, ते आता संपलं, तिकडं काही होय ना हो, वाढतच चाललंय, येता का? जसा आरोनाला आणि मोशेला कॉल आला ना, जरूर एक दिवस कॉल येणार. आमेन. आणि मग मोशे निघणार टायवे घालून आणि तिथं जाऊन थांबणार. मग फारो त्यांना काय म्हणतो, 25 वचन, फारो मोशे व आरोन यांना काय म्हणाला, बोलून आणून म्हणाला, तुम्ही जा. पहिली गोष्ट, तुमच्या घराण्याला सोडवण्याची जी सुरुवात होती कशी होती, तुम्ही जा, याच देशात आपल्या देव परमेश्वर याला काय करा, यज्ञ करा. याच देशात जा, पण काय करा? हॅलो बोला. जा पण याच देशात. म्हणजे चर्चला जा. शैतान काय सांगतो, चर्चला जा, तिकून ये तू, आम्ही तिकीट काढून ठेवतो, सोबत पिक्चरला जाऊ. चर्चला जाऊन ये ना, मग फिरायला जाऊ, मग लोणावळ्याला जाऊ. हालेलुया. शैतान सांगतो देवाचं काम इतकं पण थोडी महत्वाचं आहे. चर्चला उद्या पण जाता येईल, पण आजची अपॉर्च्युनिटी थोडी तुला उद्या मिळणार आहे. हालेलुया. याच देशात राहा. म्हणजे काय, शैतान पण गाणं म्हणतो, मग मैं तुझ में और तू मुझ में रहता है, तू मुझ में और मैं तुझ में रहता. सनी विश्वास पास्टरचं गाणं आहे, मला चाल आठवत नाही आता त्याचे. आपण सोबतच राहू, जास्त लांब जायचं, एवढ्या दिवसाची पार्टनरशिप तोडायची. मी तुला चर्चला जायला काही म्हणत नाही, इथंच राहून कर. पण मोशेचा आन्सर काय आहे? मोशे म्हणाला, असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ करणार तो जो परमेश्वराला यज्ञ करणार आहोत, या परमेश्वराला जो यज्ञ करणार आहोत त्याची मिस्री लोकांना किसळते. आम्ही देवानं सांगितलं तिथंच 3 दिवसाची वाट चालून गेलोच पाहिजे आणि तिथंच आम्ही यज्ञ केला पाहिजे. मग रानात जाऊन आम्ही देवाला यज्ञ करावा. यासाठी मग परमेश्वर फारोला म्हणाला, 28 वचन, फारो म्हणाला, तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ करावा, यासाठी मी तुम्हाला जाऊ देतो. पहिली कंडिशन काय टाकली, जा, पण काय करा, कुठे करा यज्ञ? याच देशात. पण देवाचं वचन काय सांगतं, रोम 12:2 मध्ये,
जगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. याकोब 4:4 मध्ये लिहिलं, जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. योहान 15 मध्ये प्रभू म्हणतो, मी तुला जगातून वेगळं केलंय आणि जगात ठेवलंय, तू जगाला दाखवून द्यावं मी वेगळं आहे म्हणून. हालेलुया. तो म्हटला, नाही नाही, तसं जमणार नाही. देवानं सांगितलंय, वचनाप्रमाणेच आम्हाला केलं पाहिजे, वागलं पाहिजे, कोणी काही म्हणू दे, पण मला जे करायचंय, मला देवानं जे सांगितलं मला ते करायचंय. फारोने सांगितलं ते नाही करायचं. हालेलुया. काही काही लोकांच्या घरातून सांग, प्रत्येकच आठवड्याला काय चर्चला, रविवारी गेले होते ना, मग शुक्रवारी काय गरज आहे, आणि आठवड्यात 3 दिवस कंटिन्यू. कारण फारोला माहिती आहे 3 दिवसात काय होणार आहे. हालेलुया, हालेलुया. मग दुसरा टास्क त्याला दिला. काय सांगितलं, मी तुम्हाला जाऊ देतो, बाहेर जायचं ना, जगाला सोडायचं ना, सोडा. तंबाखू सोडायची, ठीक आहे, चालेल बरं का पाटील आंटी, तंबाखू सोडा. लवाडी सोडायची का, सोडून द्या. पिक्चर बंद करायचा, बंद कर, काय हरकत नाही. मोबाईल आहे तुझ्याजवळ, रील बघत जा. हालेलुया. काय हरकत नाही. टॉकीज मध्ये गेले की तुला पाहतात, आता तू चर्च मध्ये बाप्तिस्मा झाला ना तुझा, काय हरकत आहे. वेब सिरीज चालू आहेत त्याच्यापेक्षा पण भारी. आता मोबाईल पण टीव्हीला कनेक्ट होतो. त्या पडद्यावर पाहिल्या पडता मोठ्या स्क्रीनवर बघ ना, घरातच. हालेलुया. मला एकदा एका ठिकाणी मी विजिटिंगला जायचो, तिथून मला फोन यायचा, पास्टर तुम्ही किती वाजता येणार आहेत. मी टाइम सांगायचो. त्या टायमाला गेलो की वातावरण एवढं भक्तिमय असायचं ना त्या घरातलं. प्रभूचे गाणे, बायबल टीपॉयवर ठेवलेलं. मी एक दिवस सांगितलं 7 वाजता येणार आहे, मी 5:30लाच गेलो. सगळेजण पिक्चर पाहत होते. हालेलुया. मी असा विचित्र होतो त्यावेळेस, आजही आहे अशा बाबतीत. हालेलुया. एक एवढं सोडायचं ना, पिक्चर पाहू नको, वेब सिरीज पहा, रील पहा, हे बघ, तुला काय, अरे फील तोच आहे. दुसरं 28 वचन, फारोत म्हणाला, तुम्ही रानात जायचंय का, तुमच्या देवाला रानात जाऊन यज्ञ करायचा, करा, मी तुम्हाला जाऊ देतो. मात्र बोला, शेजारच्याकडे बघून म्हणा, मात्र फार दूर जाऊ नका, असं शैतान म्हणतो. हालेलुया. मी नाही, सांगा ना, हा सल्ला माझा नाही, फारोच आहे. हालेलुया. कुठे जाऊ नको, फार दूर जाऊ नको. म्हणजे काय, जास्त देव करायचं नाही. बरेच आई वडील मी पाहिले, ते पहिले काय कंप्लेंट करतात, पास्टर हे प्रार्थना करत नाही, चर्चला म्हटलं की येत नाही. नंतर ते लेकर कंप्लेंट करायला लागतात, पास्टर मी बायबल वाचत राहतो तर घरचे म्हणतात येडं झालंय, मी प्रार्थना करतो तर म्हणतात हे काय सारखंच उठलं की नुसतं हालेलुया प्रेज द लॉर्ड करत राहते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधी असं पाहिलं, तुम्ही येशू बद्दल बोलत राहता, तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला मग तुमचे फ्रेंड इग्नोर करा, हे आलंय बरं का, आता हे येशू बद्दल बोलायला लागणार. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस समजायचं की मी दूर निघालेला आहे. कहां से, दुनिया से. प्रेज द लॉर्ड. जास्त दूर जाऊ नका, जास्त प्रार्थना करू नका. महिन्यातून एकदा चर्चला गेले तरी चालतं प्रभू भोजन घ्यायला. म्हणून काही जणांची फक्त प्रभू भोजनाला हजेरी असते. त्यांना वाटतं प्रभू भोजन घेतलं म्हणजे आपलं लायसन रिन्यू झालंय, स्वर्गात जायचं. असं अजिबात नाही. प्रेज द लॉर्ड. ट्रेडिशनल ख्रिश्चन बनू नका. शैतानाला ट्रेडिशनल ख्रिश्चन आवडतात, कारण त्यांच्यापासून शैतानाला काहीच त्रास नाही. ते म्हणतात तू म्हणशील तसं,
नाही जात. आज आम्ही इकडं, उद्या तुझ्याकडं, त्याला काही त्रास नसतो. पण जे लोक प्रार्थना करणारे आहेत, जगाला नाकारलंय, पाप सोडलेत, प्रार्थना करतात, अभिषेकानं भरलेले आहेत, शैतानाला ज्या वेळेस देवाचे लोक गुडघ्यावरती बसतात ना, शैतानाला असं फील होतंय जसं काय यांनी माझ्या डोक्यावर, खानसाळावर गुडघे टेकलेले आहेत. तुम्हाला असं गुडघा जर ठेवला इथे, कसा त्रास होतो? असाच त्रास होतो ज्यावेळेस एक देवाचं लेकरू गुडघ्यावर प्रार्थना करायला लागतो, त्यावेळेस शैतानाला, तुमच्या विरोधात जादूटोणा करणाऱ्यांना. प्रेज द लॉर्ड. देव इतका अद्भुत आहे. तो शैतान म्हणतो, फारो म्हणतो, जास्त लांब जाऊ, सगळेच मित्र सोडू नको, बेस्ट फ्रेंड ठेवायचा, बाकीचे सोडायचे, बेस्ट असला पाहिजे. तुमच्या जवळचं बेस्ट संपलं ना, मग तुमची टेस्ट संपून जाते. हालेलुया. पण प्रभूनं तुम्हाला पृथ्वीचं मीठ बनवलंय, म्हणून तुमची आत्मिक टेस्ट जाऊ देऊ नका, नाहीतर ते शेवटी पायाखाली येणार आहे. हालेलुया. जास्त दूर जाऊ नका, जवळपासच जा. मोशे म्हणाला, पहा मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो. आणि मग बायबल असं सांगतं की 32 वचनात, तथापि फारोने या केपसेही आपले मन कठीण केले आणि लोकांना जाऊ दिले नाही. हालेलुया. शैतान किती कठीण असू द्या, तुम्ही प्रार्थनेमध्ये त्याच्यापेक्षा कठीण झाला पाहिजे, तुम्ही त्याच्यापेक्षा तुमचा संघर्ष मोठा असला पाहिजे. आणि मग बायबल आम्हाला सांगतं पुन्हा ते 9 अध्यायाच्या 13 वचनामध्ये, परमेश्वर मोशेला म्हणाला, पहाटेस उठ आणि पुन्हा फारो पुढे जाऊन उभा राहा आणि त्यांना सांग, इब्रान्यांचा देव असे म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ दे. हालेलुया. हालेलुया. आणि मग तो गेला आणि त्यांना सांगितलं. आणि मग तो म्हणाला, मी तुम्हाला तसं नाही जाऊ देणार नाही. टोळांची पिढा पाठवावी लागली. टोळाची पिढा पाठवली. आणि 10व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचता, तेव्हा मोशे आणि आरोन यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आलं. फारोनं बोलवलं आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर याची सेवा करा. पहिलं काय सांगितलं होतं? जा सेवा करा. पण कुठं करा? याच देशात, मिस्रातच म्हणजे काय? मिस्रातच जे लोक आहेत त्यांचं काय आहेत माहिती आहे का? ख्रिस्ती लग्नात आणि त्यांच्या लग्नात काही फरक नसतो, काहीच नाही. तिकडे मुंगळा आणि इकडे मुंगळा, दोघांनाही मुंगळा चावतो, दोघांनाही कावळे चावतात, कारण दोघंही खोटे बोलतात. झूठ बोले कवा काटे. हालेलुया. दोघांच्या डीजेचे गाणे सेम, दोघांची हळद तेवढीच पिवळी. हालेलुया. आणि त्याच्यावर प्रार्थना करायला पाळक साहेब. हालेलुया. फारोने अपॉइंट केलेले. मिश्रातच राहा. तुमची परंपरा नाही सोडायची, रूढी नाही सोडायच्या, बिड्या नाही सोडायच्या. ज्यांच्या रूढ्या सुटल्या नाही त्यांच्या बिड्या कशा सुटतील? लांब जाऊ नका, जास्त टेन्शन घेऊ नका प्रार्थनेचं. त्रास व्हायला लागला की मग बघू. म्हणून मी सांगतो, नवीन लोकातलं एकच भूत काढावं लागतं. तोच माणूस बाप्तिस्मा घेतल्याच्या नंतर सेकंड टर्ममध्ये ज्यावेळेस दुष्ट आत्म्यांनी घेरल्या जातो, त्याच्यातले 7 काढावं लागतात. तिसऱ्या घेऱ्यात येतो त्यावेळेस 49 काढावं लागतात. साती, कारण एक दुष्टात्मा 7 घेऊन येतो ना. तिसऱ्याच टर्ममध्ये 49 होतात आणि चौथ्या टर्ममध्ये 49 बाहेर गेले. 49 गुणिले 7. हालेलुया. म्हणून शैतान म्हणतो जास्त दूर जाऊ नको, नाही तर आपलं वायफायचं कनेक्शन तुटून जाईल. रेंजच्या बाहेर जाऊ नको. ज्या वेळेस शैतान तुम्हाला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस तुमच्या इथून एकच आली पाहिजे, ज्याला तुम्ही कॉल करण्याचा प्रयत्न करत आहात तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर निघून गेलाय. शैताना तुझ्या कव्हरेजमध्ये तो राहिलेला नाहीये. आमेन. नेहमी तुम्ही सांगितलं पाहिजे, शैताना आज तुझ्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आलेला आहे मी,
तू माझ्या कव्हरेजमध्ये येणार नाहीस आणि मी तुझ्या कव्हरिंगमध्ये येणार नाही. तुम्ही जा, पण काय करा, लांब जाऊ नका. आता काय सांगितलं 10व्या अध्यायामध्ये? मोशेला बोलवलं, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वराची सेवा करा. पण प्रश्न विचारला त्यांना. काय प्रश्न आहे? पण जाणार कोण कोण? जाणार कोण कोण? तुम्हाला काय वाटतं? चर्चमधल्याच लोकांना गाणं येतं, येशू के दरबार में कोण कोण जाए. हालेलुया. फारो पण म्हणतो, कोण कोण जाएगा चर्च में आज. काही घरांमध्ये चर्चला जाण्याच्या दिवशी एक फारो उभा राहतो. बघतो कसे जाता तुम्ही चर्चला. प्रत्येक रविवारी त्या फारोसाठी घरातल्या लोकांनी प्रार्थना केली पाहिजे. तो फारो नाही, त्याच्यात जो आत्मा आहे फारोचा. जाणार कोण कोण? सगळ्यांनी कशाला जायचं? जाणार कोण कोण? त्यावेळेस तुमचं आन्सर काय असणार आहे? हॅलो, वाचा पुढचं वचन. मोशेने म्हटले आम्ही. बोला आमचे मी मोशे तरुण- आहे. बोला मी मोशे आहे. शैतान किती सांगू दे, जास्त लांब जाऊ नको. मोशे काय म्हणला? मोशेने देवानं म्हटले, सांगितलंय तिथंच गेलं पाहिजे. दुसऱ्या वेळेस फारो काय म्हणला मोशेला? जास्त दूर जाऊ नको. मोशे म्हणाला नाही, तिथंच जावं लागणार आहे. आता तिसऱ्या वेळेस ठीक आहे, तिथं जायचं का तिथं जा. पण प्रश्न काय आहे? जाणार कोण कोण? प्रश्न कोणाला आहे? कोणाकडून आहे? हालेलुया. पण मोशेचा आन्सर काय आहे? मोशेने म्हटले मोशे म्हणाला आम्ही आमचे तरुण व म्हातारे यांसह जाऊ. कोण कोण? आम्ही, आमचे तरुण आणि आमचे किती म्हातारे आलेत. हॅलो, मोशे म्हटला म्हातारे पण चर्चमध्ये असणार, तरुण पण. मी एकदा एका चर्चमध्ये गेलो प्रचार करायला. त्यांनी पुढच्या वेळेस परत बोलवलं. ते म्हटले आमच्या तरुणांची विशेष रिक्वायर आहे की त्यांना बोलवा. मी म्हटलं मी ज्यावेळेस तुमच्या चर्चमध्ये आलो, तुमचे सगळे तरुण चर्चच्या बाहेर बसलेले होते. कोणते तरुण होते आतमध्ये बसलेले? अहो नाही म्हणे, ते ऐकत आहेत. म्हणलं त्यांनाच ऐकू द्या, त्यांना मला उत्तर देऊ द्या म्हणलं. पण ठीक आहे येतो म्हटलं मी उद्या. मग त्यावेळेस तरुण आत होते. शैतान तरुणांना काय सांगतो? आराधना झाली. बऱ्याच ठिकाणात तुम्ही पाहिलं असतील, वर्शिप करणारे, गिटार वाजवणारे, कीबोर्ड वाजवणारे तुम्हाला आराधनेच्या वेळेस कुठे दिसतात? वेदीवर. आराधना झाली ना, पाळक वचन सांगतो, त्यांना वाटतं आमचा जॉब आहे वाजवायचा. आम्ही काय वाजंत्री थोडी आहे. ते फक्त वाट पाहतात. शेवटच्या वेळेस वाजंत्री तयार राहा. मग ते वचन झाल्यावर बाहेरून येतात एक एक आतमध्ये, गिटार उचलायला, कीबोर्डची पिन लावायला आणि मग माईकचं स्टँड लावायला. मोशे म्हणाला आम्ही, आमचे म्हातारे आणि आमचे तरुण देखील कुठे असणार? हॅलो, कुठे असणार? सेवा करायला. आणखीन फक्त एवढ्यावर थांबला नाही मोशे. जर तुम्ही मोशे असाल तर तुमच्या घराच्या बाबतीत हे डिसिजन असेल तुमचं. आमची मुले, आमची मुलं, आमच्या मुली. मुलं कोणते? टीनेजर. त्याला ते बोर होतात वचनात, मग ते तुम्हाला बोर करत बसणार. आमची मुलं, आमच्या मुली पण. आमची शेरडे मेंढर चर्चमध्ये नका आणू, ते यज्ञ करायला लागतात. आमची शेरडं मेंढर आणि आमची गुरढोरं या सर्वांना घेऊन आम्ही जाणार. कारण परमेश्वराप्रित्यर्थ आम्हाला उत्सव करायचा आहे. तो त्यांना म्हणाला मी तुम्हाला तुमच्या मुलांबाळासह जाऊ दिले तर परमेश्वर तुम्हा बरोबर असो. एवढ्यांना कसा सोडणार? जर तुमच्या घरातून पूर्ण घर जर प्रभूमध्ये नाही तर आजही तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आज आलेल्याबद्दल बोलत नाही, नेहमीच जे हे तुंतून आहे ना, फक्त 2 जण येऊन बसणार, बाकीचे घरीच आहेत. त्यांना कोणी थांबवलंय? फारो काय म्हणतोय? परत वाच बाळा, फारो जे बोललाय. तो फारो त्यांना म्हणाला मी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्या बरोबर असो. खबरदार खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे. हालेलुया.
जर मी तुम्हाला जाऊ दिलं सगळ्यांना तर तुमच्या बरोबर कोण आहे? हॅलो, जर फारो म्हणतो मी जर तुम्हाला सगळ्यांना जाऊ दिलं तर तुमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. आणि जर जाऊ दिलं नाही तर तुमच्या बरोबर कोण आहे? विजय मग माझा झालेला आहे फारो म्हणतो. हालेलुया. तुमच्या घरातल्यांना आहे ना, कान धरून चर्चला आणा, कान धरून. चल, काय आहे तुला घरात? एवढी काय अर्जंट अपॉइंटमेंट कोणाची नसती. आमचे मुलं बाळ सगळे, पण फारो म्हणतो मी अजिबात मुला बाळांना घेऊन. त्यांना काय, लहान आहे पास्टर ते. बायबलमध्ये लिहिलं मुलांच्या स्थितीला अनुसरून त्याला असं शिक्षण दे की तो वृद्धकाळातही त्यापासून बिघडणार. पण तुम्हाला माहित आहे, चर्चला जाणाऱ्या लोकांचे लेकरं कोणत्या वयात आल्यावर बिघडतात? त्याला बळच आणलं ना, ते बळच येतं ते, पण ते असं येतं. जा संडे स्कूलला जाणार, असं बसणार. कारण इलाजच नाहीये त्याला. जसंही मोठं झालं ना थोडं, घरचे पण म्हणायला लागतात जाऊ द्या आता लेकरू बरोबर लिहायला लागलं, काय बोलायचं त्याला. मग ते सांग जायचं तर जा, तुला माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. एक तर पास्टर 9 वाजे लोक वचन थांबवत नाही, तर केक कापल्या जातो. अरे शैतान, तुम्हाला कापा लागलाय त्याचं काय? हालेलुया. मुलाबाळांना नाही जाऊ दे ना, लेकरांना येऊ द्या. ज्यावेळेस ते संडे स्कूलमध्ये बसतील. एकदा एका गावामध्ये चर्चच्या विरोधात काही तरुणांना फितवण्यात आलं. त्यावेळेस ते तरुण त्या फितवणाऱ्यांना म्हटले, तुम्ही जे काय आम्हाला चर्चच्या बाबतीत सांगत आहात ते अजिबात तसं नाहीये. कारण आम्हाला माहित आहे 4थी 5वी पर्यंत आम्ही चर्च तिथं जात होतो, संडे स्कूलमध्ये आम्ही शिकलो. तिथं काय शिकवलं जातं? तिथं देवाचं प्रेम आणि लोकांवर प्रेम करायला शिकवलं जातं. हालेलुया. आणि त्यांनी ते तसं केलं नाही. हालेलुया. देवाच्या लोकांनो, शैतान लहानपणापासून लेकरांना, तुमचं जनरेशन, एकदा एका सेवकानं सांगितलं, सेवकांनी सोडा, मी एकदा एका गावामध्ये गेलो, औरंगाबादच्या जवळ शेकटा म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही गेलो. त्या काळामध्ये मातीच्या भिंतीचं चर्च बांधलेलं. आणि आम्ही गेलो, फील्ड वर्कवरती होतो आम्ही. आणि त्या गावात जाऊन प्रार्थना घ्यावी म्हणून, तिथं चर्च आहे म्हणल्यावर ख्रिश्चन लोक आहेत, पण चर्च बंद पडलेलं आहे. आम्ही गेलो दिवस माळवताना, मेणबत्त्या घेतल्या, त्या चर्चमध्ये लावल्या आणि आम्ही त्या चर्चमधल्या बकऱ्या सोडल्या नेऊन बांधल्या नाही, मोकळ्या सोडून दिल्या, ज्याच्या आहेत त्या घेऊन जा. मग लोक आले, बकऱ्या बाहेर निघल्यावर लोक बाहेर आले. कोण सोडल्या बकऱ्या? म्हणलं आम्ही सोडल्या. कोण आहेत तुम्ही? आम्ही पास्टर. अरे पास्टर आहेत? येशू असता तर चाबूक घेऊन आला असता. मग आले ते चर्च झाडू लागायला लागले आणि मग प्रार्थनेला बसले. त्याच्या बाजूला बकऱ्या सोडत होतो त्यावेळेस काही लोक पत्ते खेळत बसलेले होते. आणि चर्चला कोण येऊन बसलं माहिती आहे? बाळक साहेब आले वय. म्हातारे कोतारे येऊन बसले आणि त्यांचे तरुण बाहेर पत्ता खेळत बसले. का माहिती आहे? कारण फारोने त्यांना सोडलंच नाही ना, आणि यांनी त्यांना सोडवण्याचे प्रयत्न केले नाही. फारो म्हटलं मुला बाळांना जर जाऊ देईल तर देव तुमच्या बरोबर असेल. ज्यावेळेस तुमचे मुलं बाळ, तुमचे म्हातारे, तुमचे मुली सगळे चर्चमध्ये आहेत, समजून घ्या देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत फारो सोबतची फाईट तुमची थांबली नाही पाहिजे. तोपर्यंत उपवास, प्रार्थना, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करणं. येशू वधस्तंभावर चालला त्यावेळेस बऱ्याच बाया रडू लागल्या. येशूनं म्हटलं माझ्यासाठी रडू नका, तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. आम्ही जीजस फिल्म दाखवायला जायचो, आमचा पिक्चरच पाठ झाला होता जीजस. येशूचा वधस्तंभचा सीन चालू झाला, आवाज ऐकू यायचे. पदराने डोळे पुसायच्या. पिक्चर संपला, भाई लवकर चल स्वयंपाक करायचा आहे. अरे
तुम्ही जगातला जरी पिक्चर पाहायला गेले ना 3 तासात, त्याच्यातलं हसायचा सीन असला लोक हसतात, रडायचा सीन आला की यांच्या डोळ्यातून पाणी येतं. पण ज्यावेळेस देवाचा आत्मा एखाद्याला स्पर्श करतो, तो दैवी दुःखाने ज्यावेळेस रडतो, तो पश्चाताप करतो, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल होतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फार म्हणतो खबरदार, मुलांना नाही जाऊ देणार, तुम्हाला जा. परमेश्वराचं वचन सांगतं. चौथी गोष्ट, चौथ्या ठिकाणी 24 वचनामध्ये 10व्या अध्यायाच्या, ज्यावेळेस निबिड अंधकाराची पीडा परमेश्वरानं पाठवली, त्यावेळेस फारोनं परत कॉल केला मोशेला आणि आरोनाला. मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा, पण तुमची शेरडे मेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहू द्या. हालेलुया. आता कोणाकोणाला सोडलं? स्टेप बाय स्टेप तुमच्या परिवाराची सुटका होत राहणार जर तुम्ही प्रभूच्या वचनावरती दृढ उभे राहिलात तर. आमेन, हालेलुया. अगोदर काय म्हटलं? सगळे जा, पण यज्ञ कुठं करा? इथंच करा. सगळे जा, पण कुठे जाऊ नका? फार दूर जाऊ नका. तिसऱ्या वेळेस म्हटलं जा, पण जाणार कोण कोण? आम्हाला सगळ्यांना जायचं? अजिबात नाही. मोठाले मोठाले माणसं जा ना. काय काय लोक काय करतात माहिती आहे? या रविवारी एक जण, मग शुक्रवारी एक जण. ते पाहुण्याच्या लग्नात चालतं, चेहरा दाखवून यायचा. घरातला एक माणूस आलतात. हालेलुया. लोक पण म्हणतात आलता, पाहुण्याच्या घरचा एक जण आला होता. लग्नात होतं ना असं, पत्रिका आली, एक जण जरी आला तरी 51 रुपयाचं पाकिट दिलं, संपला विषय. हालेलुया. आता चौथ्या वेळेला ज्यावेळेस सांगण्यात आलं, काय सांगितलं? तुम्ही जा. मुलं बाळा घेऊन जायचे, घेऊन जा. तरुणांना न्यायचं, न्या. म्हाताऱ्या लोकांना पण न्यायचं, जा घेऊन. पण काय ठेवा मागे? तुमची शेरडे मेंढरे व तुमची शर्ट मेंढरा आणि गुरढोर मात्र इथेच इथंच राहू द्या. हालेलुया. शर्ट मेंढरा आणि गुरढोर काय आहेत? त्यांची संपत्ती. त्यांची संपत्ती. लेकरं जा, सगळेजण जा, पण संपत्ती घरीच ठेवा. पाकिट घरी ठेवा, पर्स घरी ठेवा, ATM घरी ठेवा. कोणाच्या डोक्यात दिलं काय माहित, आता स्कॅनर आलंय, सगळं घरी ठेवा. मोबाईल सोबतच आहे, तो तुम्ही देवानं सांगू का शैतानानं सांगू, सोडतच नाहीत. हालेलुया. काय घेऊन जा, जाऊ नका. आजच्या भाषेत सांगायचं तर चर्चमध्ये जाताना, शॉपिंगला जाताना किती पैसे संग घेता? शॉपिंगला निघालेत, शॉपिंगला जाताना पैसे किती सोबत असतात? फ्रँकली सांगा ना. ATM कार्ड, आता कॅश राहिल्याच नाही, नाही का? पण अगोदर बँक बॅलन्स चेक करतो आपण शॉपिंगला जाताना. कमीत कमी 5,000, कमीत कमी 5,000 तरी असं, कमीत कमी. म्हणजे ही मिडल क्लासची शॉपिंग 5,000. मग जास्तीत जास्त मग किती पण, क्रेडिट कार्ड पण चालेल. हालेलुया. कशासाठी? हॅलो, बोला ना. तुम्ही बोललात ना, मला कळतं, मी जिवंत लोकांशी बोलत आहे. कशासाठी? चर्चला निघताना पैशाचं नियोजन कसं करून निघतो आपण? जरा डोळ्यापुढे जरा चित्र आणा. सांगा ना जरा. शॉपिंगचं कसं सांगितलं? एवढे भाड्याला 80 रुपये भाडं, 20 रुपये वापस येणार, 20 रुपये ऑफरिंगला. तुमचं लहान पोरगं पण 20 रुपये घेत नाही. हालेलुया. लहान पोरगं एवढंच. कॅडबरी, ते म्हणते कॅडबरी पण येत नाही. म्हणजे प्रभूला काय चॉकलेट खाऊ घालता? तुम्ही जर देवाच्या मंदिरात येताना, शॉपिंगसाठी नियोजन किती जबरदस्त असतं. प्रभूच्या मंदिरात येताना तुमचं नियोजन कसं असतं?
हे नियोजन कोण देतं? ही फारोची थेरी आहे. बस झाले ना तेवढे. आम्ही आशीर्वादित कधी होणार? देवाला आम्हाला आशीर्वादित करायचंय. प्रभू तुझ्या स्वर्गाचे भांडार उघड. प्रभू म्हणतो ठीक आहे ना, उघडतो. मलाकीचा 3रा अध्याय वाचून घे. तिथं देव म्हणाला मी भांडार स्वर्ग मग मी माझे आकाश कपाट उघडेल आणि काय देईल तुला? जागा पुरणार नाही एवढा. तुला पाकिट तर पुरू दे दशांशचं. हालेलुया. त्याचा आकार तर माहित होते तुला केवढा आहे ते. तुझ्या कमाईचा 10वा भाग माझ्या भांडारात आण, मग मी आकाशाचे भांडार उघडतो. फारो म्हणतो तुम्ही सगळे जण जा, गुरढोर बाकीच्या ह्या गोष्टी इथं राहू द्या, पण बोला मी मोशे आहे. बोला मी मोशे आहे. मग मोशे काय आन्सर करतो? मोशे म्हणाला आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करण्यासाठी यज्ञ पशु व होम बली तू आमच्या हवाली केले पाहिजे. हे काय आहे? काय मागे ठेवत आहे फारो? यज्ञ आणि होम बली. काय मागे ठेवत आहे? यज्ञ आणि होम बली. ज्यावेळेस नोहा तारवातून बाहेर आला, सगळ्यात अगोदर नोहाने काय केलं? देवाला यज्ञ केला, होम बली केला. त्यावेळेस देवानं त्या होमाचा जो सुगंध आहे तो देवापर्यंत पोहोचला. आणि देव काय म्हणाला माहिती आहे? इथून पुढे पाण्यातने कधीच मी मनुष्य मात्रांचा नाश करणार नाही. ज्यावेळेस करिंथीकराच्या पत्राला वाचाल त्यावेळेस पाऊल त्यांच्याबद्दल बोलतो. त्यांचं कमालीचं दारिद्र्य असताना ते म्हणाले की आम्हाला देण्याची संधी आम्हाला द्या. कोणते लोक बोलते? दरिद्री लोक. कारण त्यांना माहित आहे आमच्या दारिद्र्यात ज्यावेळेस आम्ही पेरू त्यावेळेस धनवानपणाचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत. शैतान काय म्हणतो? तू देऊ नको. देव म्हणतो देवा तू मला दे. आमची प्रार्थना काय चालली? प्रभू तू मला दे. तू मला दिलं ना मग मी तुला भरपूर देईल. कोणाला सांगतोय? पप्पाला जर आपण म्हटलं पप्पा तुम्ही मला 1000 रुपये द्या, मी तुम्हाला आहे ना 500 रुपयाचं गिफ्ट आणेल. पप्पा काय करेल त्याच्याकडे बघून? पप्पा म्हणाल काय भारी उल्लू बनवतो ना माझा बेटा मला. प्रभू काय सांगतो? द्या म्हणजे दिलं जाईल. फारो काय म्हणतो? सगळे जा. पशु शर्ट मेंढर मागे राहू द्या. मोशे काय म्हणतो? बोला मी मोशे आहे. मोशे काय म्हणतोय? वाचा परत. मोशे म्हणतोय आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करण्यासाठी यज्ञ पशु व होम बली तू आमच्या हवाली केले पाहिजे. आमचे पशुही आमच्या बरोबर आले पाहिजे. एक खूरही मागे देखील मागे राहता कामा नये. कारण याच्यामधूनच आमचा देव परमेश्वर याच्या सेवेसाठी यज्ञ पशु द्यावे लागणार आहेत. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही अशा असताना, म्हणून मी तुम्हाला शॉपिंगचं उदाहरण का दिलं माहिती आहे? तिथं गेल्याच्या नंतर ड्रेस किती त्याचा टॅग. शॉपिंगला गेल्यावर काय पाहतो आपण? अगोदर कपडा नाही पाहत. अगोदर कपड्याचा रंग दिसला ना भारी वाटतोय, टॅग. मग फोन पे उघडलं, बँक बॅलन्स, जाऊ दे काय हरकत नाही, 2च्या ऐवजी 1च घेईल, पण आवडलेला घेणार. जाऊ दे 5000 का 5000 तुमच्याजवळ आहे म्हणून तुमचं ते कलर आणि ते कपडा आवडला म्हणून तुम्ही तिथं ते इन्व्हेस्ट केलेत ते पैसे. पण ज्यावेळेस देव तुमच्याशी बोलतो, इथं प्रभू आज जर आणले असते ना, मी खरंच सगळ्यात अगोदर माझाच हात पुढे असता, मीच म्हटले असते प्रभू मला आज या सेवेसाठी या कामासाठी मला द्यायचं आहे. पण प्रभू काय हरकत नाही, मी घरी गेल्यावर देतो. घरी गेल्यावर फारो म्हणतो जाऊ द्या आता, ते ऐकलं ना त्या आठवड्यात, पुढच्या वेळेस असाच मेसेज ऐकला की मग दे. हालेलुया. म्हणजे फारो काय सांगतो तुम्हाला माहिती आहे का? तोपर्यंत तू असाच राहा, याच परिस्थितीमध्ये राहा, नको करू प्रभूसाठी काय. पण मोशे, बोला मी मोशे आहे.
मोशे काय म्हणतो, एक खूर देखील मागं नाही ठेवणार. कारण आम्हाला तिथं गेल्यावर कळणार आहे आम्हाला देवाच्या सेवेला कोणत्या गोष्टीची गरज आहे. तुम्ही देवाच्या भवनात येताना फक्त वचन ऐकण्यासाठी आलात तेवढंच गोष्ट नाही. आशीर्वादित डोक्यावर हात ठेवून घ्यायचा, आरोग्याची गरज आहे एवढं नाही. तुम्ही देवाच्या भवनातल्या कोणत्या गोष्टीची गरज आहे ना, ज्यावेळेस तुम्ही केरलामध्ये जाता ना, तर केरलामधला कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस आपल्या घरात एखादी वस्तू घेतो ना, त्यावेळेस अगोदर तो चर्चमध्ये जातो आणि तो पाहतो माझ्या चर्चमध्ये माझ्या पाळकाला बसण्याचा सोफा कोणत्या क्वालिटीचा आहे किंवा आहे का नाही. मग तो डिसाईड करतो माझ्या घरात सोफा घ्यायचा का नाही. मी एखादी वस्तू माझ्या घरामध्ये घेणार आहे त्यापेक्षा माझ्या चर्चमध्ये कोणत्या गोष्टीची अगोदर गरज आहे तो तिथं चेक करतो. मी तुम्हाला सांगू, हे तुम्ही माझ्यासाठी करावं म्हणून सांगत नाही, पण मी ज्यावेळेस या स्टेटमधल्या लोकांना पाहतो ते वचनाला फॉलो करतात, वचनाला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेवढे साऊथ इंडियन बिलिव्हर्स आहेत ना, ब्लेसेड आहेत, आशीर्वादित आहेत. तुम्हाला आशीर्वादित होण्याचं सूत्र कळालं ना की तुम्ही देखील आशीर्वादित होऊ शकता. ज्यावेळेस मी एक दिवस असंच उभा राहिलो, एक साऊथ इंडियन सिस्टर होते, ते तिथं प्रचार केला मी आणि तिथून निघालो. जाता जाता प्रेज द लॉर्ड करताना माझ्या हातामध्ये तिनं 500 रुपये ऑफरिंग ठेवलं. म्हटलं हे तिकडे टाकायचं ना सिस्टर. नाही, ते तिकडे दिलं, हे तुमच्यासाठी आहे. आणि मी ज्यावेळेस म्हटलं हे असं का, मी ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहिलं, जेवढे त्यांच्यातले ते साऊथ इंडियन त्यांच्या पाळकाला भेटताना ते हेच करत होते. कारण देवाच्या वचनात त्यांनी वाचलं, ज्यावेळेस देवाच्या माणसाकडे ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही खाली हाताने नाही गेलं पाहिजे. शैतान म्हणतो, अरे ते गाणं पाठ करून ठेवलंय शैतानानं बऱ्याच लोकांचं, खाली हात आए थे हम, खाली हात जाएंगे हम. अरे खाली हात आले, खाली हातच जा, पण इथं या जगात खाली हात जगू नका. आशीर्वादित बनण्यासाठी देवानं पहिला आशीर्वाद काय दिला पहिल्या लोकांना? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी. हालेलुया. पण हे ब्लेसिंग कुठे आहेत? प्रभू म्हणाला, जे नीतिमान आहेत ते पृथ्वीचं वतन भोगतील. आम्हाला 1 गुंठ्यासाठी विचार करावा लागतो. हालेलुया. बोला, मी मोशे आहे. मोशे काय म्हणतो, एक खूर देखील मागे ठेवणार नाही. कारण देवाला आम्हाला यज्ञ करायचा आहे, देवाला आम्हाला होम करायचे आहेत आणि तिथे गेल्यावर आम्हाला ते कळणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या मनाची ही जिद्द आहे ना, मग देव तुमच्यासाठी काय काम करायला लागतो. ज्यावेळेस तुम्ही 12व्या अध्यायामध्ये येता आणि मग त्या ठिकाणामध्ये 12व्या अध्यायामध्ये पाचवी फेरी ज्यावेळेस आली, आणि 31 वचन, तेव्हा फारो शेवटली पिढा आणली देवानं त्या मिस्र देशावर आणि त्या प्रत्येक घरातला प्रथम वत्स प्रभूनं मारून टाकला. मग तो गुराढोरांचा असो का मनुष्यांचा असो. तेव्हा फारोने रातोरात, बाकीच्या पिढा होत्या त्या सकाळी बोलवायचा, पण एवढी इमर्जन्सी आली की त्याने त्याच रात्रीलाच, मध्यरात्रीलाच मोशे व आरोन यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शरडे मेंढरे गुरेढोरे घेऊन चालते व्हा आणि पहा आणि मलाही आशीर्वाद द्या. इस्रायल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिस्री लोकांनी त्यांच्या मागे तगादा लावला. ते म्हणाले, आम्ही सगळे मेलोच आहोत. इस्रायल लोकांनी मळलेली कणिक खमीर न घालता तशीच कातवटीत सहित कापडात बांधून खांद्यावर घेतली. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने, वस्त्र, प्रवरणे मागून घेतली. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना लुटले. हालेलुया, हालेलुया. तुम्ही काय यांचा शेवट कसा पाहताय माहित आहे? कोण सोडते यांना? फारो आणि सगळे मिस्री लोक. कसे सोडत? थांबा ना, आजच्या दिवस, उद्या जाना असं म्हणतायत. ते म्हणतात, प्लीज लवकर चपात्या नका लाटू, आमच्या घरातल्या बांधून न्या. माझं ते सोनं कुठं? नको बाई, तुझं शोधू, माझं सगळं घेऊन जा. ते माझ्या साड्या, माझं सगळं आजच आणल्या, ह्या घेऊन जा.
तुम्ही जेवढा वेळ थांबणार तेवढा वेळ आम्हाला त्रास होणार. तुम्ही जेवढा वेळ थांबणार तोपर्यंत आमच्या घरात हाहाकार असणार. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये तुम्ही स्वतःला दृढ कराल, देवाच्या वचनानुसार स्वतःला बदलण्याचं ठरवाल, देवाच्या वचनानुसार आपल्या लेकरांना बदलवण्याचं ठरवणार, देवाच्या वचनानुसार देवाच्या भांडारामध्ये देण्याचं तुम्ही ठरवणार, मी तुम्हाला सांगतो देव तुमच्या शत्रूंचा खंबरडं मोडणार. आणि तुमचा शत्रूमुळे तुम्हाला त्रास नाही होणार, मांत्रिकांमुळे त्रास नाही होणार, शैतानामुळे त्रास नाही होणार, त्यांना तुमच्यामुळे त्रास होणार. आणि ते म्हणणार, नको रे बाबा याच्या वाट्याला जायला, याच्या वाट्याला गेलं आपलं सोनं जातं, आपली चांदी जाते, आपले वस्त्र जातात, आपली सगळी आबरू जाती आणि आपण निर्बल ठरतो. त्याच्याकरता तू तिथंच राहा, मी इथं आहे, तू माझ्या जवळ येऊ नको, जा. तुला तुझ्या देवाला यज्ञ अगोदर म्हटला होता इथेच करा, नाही तुला जायचं तिथे जा, दूर जाऊ नका, आता कितीही लांब जा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तरुणांना लेकरांना न्यायचं नाही बाबा, ज्याला न्यायचं त्यांना नाही, सगळं घरानं तुम्ही जा, मला ताण नको. तुम्ही घरी राहिलं की मला त्रास होतो, तुम्ही चर्चमध्ये जा. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस तुम्ही हे कराल, हे लोक रातोरात बाहेर निघाले. मी तुम्हाला सांगतो, एक रात्र काफी आहे तुमच्या परिवाराच्या सुटकेसाठी. या ठिकाणामध्ये फक्त लोक बाहेर नाही आले, यांना पाहिजे तेवढ्या भारीचे कपडे घेऊन निघाले तिथून, यांना पाहिजे त्या प्रकारचे दागिने, सोनं चांदी, सगळं काही, पैसा जे पाहिजे. कारण या लोकांनी किती वर्ष लुटलं होतं इस्रायल लोकांना? 430 वर्ष इस्रायल लोकांना मिस्री लोकांनी लुटलं होतं. एका रात्रीत व्याजासहित भरपाई करून इस्रायल लोक बाहेर निघाले. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी काल सांगितलं होतं की सगळे परिवारासहित त्या ठिकाणामध्ये या, कारण आजची जी रात्र आहे तुमच्या व्याजासहित शैतानाकडून रिटर्न घेण्याची रात्र आहे. तुम्हाला वचन जर कळालेलं आहे, देव फक्त तुम्हाला शैतानाच्या बंधनातून नाही बाहेर काढत आहे. देव फक्त एखाद्याच्या जीवनात चमत्कार नाही करणार, देव तुमच्या मुलाबाळांची आठवण करणारा देव आहे. देव तुमच्या घरातले लोक म्हाताऱ्या लोकांच्या बाबतीत नाहीत विचार करत, देव तुमच्या म्हाताऱ्यांचा देखील विचार करणारा आहे. देव तुमच्या लहान लेकरांचा विचार करतो, देव तुमच्या पैशा पाण्याचा, देव तुमच्या गुराढोरांचा, देव प्रत्येक क्षेत्रामध्ये पैशाच्या रीतीने तुम्हाला सुटका द्यायची आहे देवाला. तुम्हाला शैतानाच्या बंधनातून बाहेर काढायचं आहे, फायनान्शियली ब्रेक थ्रू तुम्हाला देवाला द्यायचं आहे. परंतु तुम्हाला आजच्या वचनानुसार तुम्हाला 5 स्टेप तुमच्या जीवनामध्ये उचलल्या पाहिजे. हालेलुया. बोला मी मोशे आहे. मोशेला काय काय सांगितलं होतं? इथेच राहून यज्ञ कर. दुसरं काय सांगितलं होतं? दूर जाऊ नको. तिसरं काय सांगितलं होतं? कोण कोण जाणार? सगळेजण घेऊन जाऊ नको. चौथं काय सांगितलं होतं? सगळे जा पण पैसे घरी ठेवा. पण 5व्या स्टेपला काय झालं? पण या 4ही टायमाला मोशे काय सांगत राहिला? तू काही बोल, आम्हाला जायचं तिथंच. तू काहीही सांग, आम्ही जाणार तिथेच. तू किती अडव, आम्ही जाणार सगळेच. हालेलुया. तू कितीही आमच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न कर, एवढाच पगार आहे तुझा, दशांश द्यायचा, ख्रिसमस डोनेशन, ह्या सगळ्या गोष्टी करून तुझी शॉपिंग कशी करणार? मला एक बहीण माहित आहे, मागच्या वर्षापासून ते नाही आहे फेलोशिपमध्ये, पण जेव्हापासून ती व्यक्ती चर्चमध्ये अटॅच झाली होती, प्रत्येक वर्षाला ते मला कपडे घ्यायचे. आणि एका वर्षी त्याने कपडे घेतले. कधी घेतले माहीत आहे? ज्यावेळेस त्याच्याकडे पैसे आले, माझ्या परिवाराच्या कपड्याने एवढे, आणि आमच्या परिवाराला त्या वर्षी कपडे घेतले. आणि आम्हाला वाटलं त्यांची शॉपिंग झाली असेल, पण त्यांनी सांगितलं, पास्टर मला माहीत आहे, मी ज्यावेळेस तुमच्यासाठी ह्या गोष्टी करते, देव माझ्यासाठी दरवाजे उघडे करतो. आणि त्यांनी 23 तारखेला त्यांची 23 का 24 तारखेला त्यांची शॉपिंग झाली. आणि नंतर त्यांची साक्ष होती की आम्ही अगोदर ह्या गोष्टी केल्या, देवानं आमच्यासाठी पुरवठा केला. हालेलुया. बोला मी मोशे आहे. मग शैतान तुम्हाला, शेजारच्याला सांगा तुम्ही मोशे आहात. शैतान तुम्हाला 4 गोष्टी सांगेल. दूर जाऊ नको, इथंच राहा, सगळे जाऊ नका, आणि पैसे नेऊ नका. पण तुम्ही मोशे आहात. तुम्ही नेहमी सांगा, आम्ही तिथेच जाणार, आम्ही तेच करणार, आम्ही तिथेच पोहोचणार, आम्ही सगळे पोहोचणार. आणि शैताना, आम्ही सगळे मिळून
आम्ही तुला लुटणार. हालेलुया. उभं राहूया, प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. जर तुम्ही परिवारासोबत आलेले आहात,